फॉरेनची पाटलीन हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता। फॉरेनची पाटलीन या मराठी चित्रपटात रशियन अभिनेत्री बिल्जाना राडोनिक या अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली होती। मराठी चित्रपटामध्ये रशियन अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ होती। चित्रपटाचे कथानक जेनी भोवती फिरते, जी एक परदेशी महिला आहे, ती भारतात येते आणि अखेर मराठी संस्कृती स्वीकारते। अभिनेत्री बिल्जाना राडोनिक दुबईमध्ये काम करत असताना तिची भेट एका कौटुंबिक मैत्रीण संजीवनी गवईशी झाली, जिने तिला फॉरेनची पाटलीन या चित्रपटाच्या ऑडिशन साठी बोलवलं। ऑडिशन नंतर कास्ट केले, जिथे तिने पारंपरिक मराठी पोशाख घातला होता। बिल्जाना राडोनिकला अभिनयाचा कोणताही अनुभव नसतानाही फॉरेनची पाटलीन हा चित्रपट ऑफर केला होता। सुरुवातीला तिला मुख्य भूमिका साकारण्याच्या क्षमतेवर शंका होती। सांस्कृतिक बारकावे लक्षात घेता दिग्दर्शक प्रदीप घोणसेकर यांच्यासह चित्रपटातील सर्व कलाकार बिल्जाना राडोनिकच्या मराठी उच्चाराने आणि ऑडिशन दरम्यान साडीतील तिच्या देखाव्याने प्रभावित झाले होते। बिल्जाना राडोनिक साठी फॉरेनची पाटलीन हा तिचा एकमेव मराठी चित्रपट होता। फॉरेनची पाटलीन हा पूर्ण फॅमिली सोबत पाहण्याजोगा पिक्चर आहे।